श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 2 एप्रिल, वार आहे गुरुवार आणि उद्या गुरुवारच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्यासोबतच हनुमान जयंती. दरवर्षी बघा चैत्र पौर्णिमा तिथीलाच हनुमान जयंती ही साजरी केली जात असते. या दिवशी मारुतीचा म्हणजेच हनुमानाचा जन्म झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी गावोगावी ठिकठिकाणी हनुमानाचा जन्मोत्सव अगदी उत्साहात आनंदात साजरा केला जात असतो. चैत्र पौर्णिमा ही हिंदू मराठी नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा तिथी असणार आहे. या मराठी नवीन वर्षातील पहिलाच महिन्यात चैत्र नवरात्री, रामनवमी, गुढीपाडवा त्यासोबतच हनुमान जयंती हे महत्त्वाचे सण येत असतात आणि ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जात असते. या दिवशी अनेक जण व्रत करत असतात. हे व्रत करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी घरातील पुरुषांनी आवर्जून व्रत करावं, त्यांची विधिवत पूजा करावी. या दिवशी त्यांची पूजा केली तर घरातील सर्व विघ्न, संकट, अडीअडचणी कमी होत असतात आणि वर्षभर घरात सुख समृद्धीची भरभराट होत असते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आकाशात 16 कलांनी चमकत असतो, परिपूर्ण असतो. या दिवशी अनेक जण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा करतात, माता लक्ष्मीची पूजा करत असतात. या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी आपण जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर त्याचं अनंतपटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि ही हनुमान जयंती उद्या गुरुवारी आलेली आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार बघा हनुमानाचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चित्रा नक्षत्रात आणि मेष लग्नावर सूर्योदयाच्या वेळी पहाटेच झाला अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच या हनुमान जयंतीच्या दिवशी बघा सूर्योदय होण्यापूर्वीच त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात असतो. आणि अशा या महत्त्वाच्या दिवशी आपण अतिशय प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचं कितीतरी अधिक पटींनी पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होणार असतं. आणि म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. फक्त असा एक नारळ आपण या ठिकाणी अर्पण करायचा आहे. हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण जर केला तर आपली सर्व अडलेली जी कामे आहेत तर ती पूर्ण होतील, मार्गी लागतील. फक्त एका दिवसात घरातील नजरबाधा असेल, दोष असतील, वाईट संकट, विघ्न असतील तर ती दूर होतील. तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. जमलं तर हा उपाय आपण सकाळच्याच वेळेमध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नारळाला बघा लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. प्रत्येक शुभकार्य किंवा पूजापाठ असेल तर त्याच्यामध्ये नारळ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जात असते. आणि अशाच नारळाचा उपाय आपण या पौर्णिमेच्या तिथीला जर केला तर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ती लक्ष्मीची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. आणि या दिवशी जे शुभयोग जुळून येत आहेत म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे आणि वार गुरुवार असणार आहे. तर गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना त्यासोबतच माता लक्ष्मीला देखील समर्पित केला गेला आहे. आता बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला एक रुईच्या झाडाचं पान जे आहे स्वच्छ असं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर एक स्वच्छ मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये कापसाची वात घालून मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे. हा दिवा एका ताटामध्ये आपल्याला ठेवायचा आहे.
एक नवीन पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. त्यासोबतच एक कलाव्याचा धागा, लांब असा कलाव्याचा धागा आपल्याला लागणार आहे. एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. गूळ आणि फुटाणे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला मारुतीच्या म्हणजेच हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये हनुमानाची मूर्ती किंवा फोटो हा नसतो, आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येकाला आवर्जून मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची या दिवशी पूजा करायची आहे. तर जाताना आपल्याला रुईच्या फुलांची माळ देखील सोबत घेऊन जायची आहे. आता बघा, तिथं गेल्यानंतरनं ही माळ आपल्याला मारुतीला घालायची आहे. घातल्यानंतरनं आपल्याला गूळ फुटाणे हे जे आहेत तर ते नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. मुठभर काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपण जे रुईचं पान घेऊन गेलेलो आहोत तर त्याच्यावरती श्रीराम असं आपल्याला चंदनानं किंवा लाल कुंकानं लिहायचं आहे. आणि त्यावरती बघा आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत. काळे तीळ ठेवल्यानंतरनं आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ ठेवायचा आहे. तर तो कसा ठेवायचा, तर आपल्याला हा जो कलाव्याचा धागा आहे तर तो त्या नारळाला 7 वेळा किंवा 5 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. गुंडाळून घेतल्यानंतर हा नारळ त्या पानावरती ठेवायचा आहे. आणि आपल्याला ओम हनुमते नम या मंत्राचा जप करायचा आहे 7 वेळा. आणि 7 वेळा जप केल्यानंतरनं हा जो नारळ आहे रुईच्या पानासहित तर तो आपल्याला मारुतीच्या म्हणजेच हनुमानाच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. तिथेच बसून आपल्याला हनुमान चालिसाचं 1 वेळेस 2 वेळेस जेवढ्या पण वेळेस पठण करणं शक्य होईल तेवढ्या वेळेस पठण करायचं आहे. आणि असा एक नारळ आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. आणि दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे, आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी. त्यासोबतच आपलं प्रत्येक काम जे आहे अडलेलं असतं किंवा जे काम आपलं अडलेलं आहे तर ते काम मार्गी लागावं. त्या किंवा संकटातून विघ्नातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो या हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं आपल्याला सर्व कामांमध्ये यश तर हे मिळणारच आहे. आपल्या अडीअडचणीसुद्धा दूर होणार आहेत. घरातील सर्व दोष, बाधा, नकारात्मकता देखील नष्ट होईल. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल.